नमस्कार, मी राजदीप सर, संचालक स्वराज्य अकॅडमी विटा। आज आपल्या इकडे आमचा अजून एक विद्यार्थी उत्कर्ष घोरपडे हा सीबीएसई 10वी 2024 या परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांकाचा नंबर ज्याने पटकावलेला आहे तो विद्यार्थी आपल्याकडे आज आलेला आहे। चला जाणून घेऊया त्याच्याबद्दल आणि त्याच्याकडून आपण सर्व गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। कशी त्याची स्ट्रॅटेजी होती, कशा पद्धतीने त्याने अभ्यास केला, कोणते कोणते बुक्स त्याने वापरले आणि कशा पद्धतीने त्यानं त्याचं जे प्लॅनिंग आहे ते वर्षभराचं नियोजन आहे ते आखलेलं आहे ते आपण जाणून घेऊया। खूप खूप अभिनंदन उत्कर्ष, खूप चांगल्या पद्धतीचा तुझा रिझल्ट लागलेला आहे बाळा। मला सांग, तुला कसं वाटतंय आज तुझा सीबीएसई मध्ये? सीबीएसई बोर्ड म्हणजे जरा टफच असतो, एनसीईआरटी वगैरे खूप जास्त डिटेल मध्ये विचारतात ते क्वेश्चन्स वगैरे, तर तुला 95.6% मार्क मिळाले, तर कसं वाटतंय तुला? ओव्हरऑल तुझ्या मनात कशी भावना आहेत आता सध्या? आता सध्या तरी मला खूप छान वाटतंय, म्हणजे भारी फिलिंग येत्या। आपल्या शिक्षकांचं खूप खूप आभार वाटतंय, पालकांचं खूप खूप आभार व्यक्त करावं असं वाटतंय। म्हणजे आपण वर्षभर म्हणजे जे काही शिक्षकांनी पण मेहनत घेतली होती आणि आम्ही सुद्धा मेहनत केली, तर त्याचं आज फळ मिळालंय असं वाटतंय। वर्षभर म्हणजे जी काही आम्ही मेहनत केली, जो काही अभ्यास केला, सरांनी जे काही आम्हाला गाईडलाईन दिली त्याप्रमाणे जे वागलो त्याचंच हे फळ आहे असं वाटतं। ओके, काय स्ट्रॅटेजी काय होती तुझी तरी पण? म्हणजे एक थोडासा मुलांना आमच्या अंदाज येईल त्याच्यावरून त्यांचा प्लॅनिंग बनवायला, की कशा पद्धतीने तू आता जसं की मे जून चालू आहे ना, तर त्या महिन्यांमध्ये तू कशा पद्धतीचं तुझं हे ठेवलेलं होतंस, टेम्पो ठेवला होतास की या पद्धतीने आपल्याला करायचं आहे? स्ट्रॅटेजी म्हणजे फार वेगळं असं काय नाही करायचं, फक्त एक की तुम्ही एक टाइम टेबल ठरवा आणि त्याला फॉलो करा स्ट्रिक्टली। म्हणजे बरीच मुलं असं करतात की ते एक गोल सेट करतात, टाइम टेबल पण ठरवतात, पण त्याच्यावर फॉलो करत नाहीत, त्याच्यावर टिकून राहत नाहीत, म्हणजे डिस्ट्रॅक्ट होतात। पण त्या गोष्टीपासून आपल्याला वाचलं पाहिजे, आपल्याला आपल्याच माइंडला सांगितलं पाहिजे की नाही बाबा, आपल्याला या डिस्ट्रॅक्शन पासून लांब राहायचं आहे आणि टाइम टेबल स्ट्रिक्टली फॉलो करा। आणि जे काही शिकवलं जातं आपल्याला रोज, ते रोजच्या रोज त्याच दिवशी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर पुढे जाऊन मग ते प्रेशर बनतं। बरेच लोक असे करतात की शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतात, गाईड्स वापरतात, तर त्याचा फार असा उपयोग होत नाही। पण जे तुम्ही रोजच्या रोज शिकवलेलं रिवाइज करता त्याचा उपयोग होतो, त्याचा फायदा होतो। ओके, बाळा मला एक सांग की आता तू एवढं सगळं छान मार्क्स पाडले, तू मॅथ्स मध्ये पण चांगले मार्क्स पाडलेले आहेत, सायन्स मध्ये पण पाडलेले आहेत, इतर विषयांमध्ये पण तुझा स्कोर चांगलाच आहे। मला हे तुझ्याकडून जाणून घ्यायचं की तू बुक्स नक्की कोणते वापरलेस? बुक्स म्हणजे रिसोर्सेस काय होते तुझे? एनसीईआरटीच वापरलेस का अजून कुठलं गाईड वापरलेस का आपल्या अकॅडमीच्या नोट्स वगैरे असं काय नक्की केलेस काय तू? बुक्स वेगळ्या कोणत्या नाहीत वापरल्या, जे एनसीईआरटी आहे ते एनसीईआरटी पूर्णपणे फॉलो केलं। जे आपलं एनसीईआरटीच बुक आहे ते जितकं जास्तीत जास्त वेळा होईल तितक्या वेळा ते वाचलं आणि सरांनी ज्या नोट्स प्रोव्हाइड केल्या त्या नोट्सचा अभ्यास केला आणि सरांनी ज्याप्रमाणे आम्हाला गाईड केलं त्याप्रमाणे बुक वाचायची कशी, त्यातले कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी कसे कसे, म्हणजे बुक वाचण्याची पद्धत काय तर त्याप्रमाणे अभ्यास केला आणि त्यातून झालं। वेगळ्या अशा कुठल्या बुक्स वगैरे अशा काय? म्हणजे याच्याकडून ही आपल्याला वैभवीने पण तेच सांगितलं होतं, उत्कर्षही तोच सांगतोय, ओंकारनं सुद्धा तेच सांगितलं। या मुलांचं बघा तुम्ही, यांचे मार्क्स जे आहेत का नाही, हे स्वतःची मार्क्स आहेत, त्यांची ओन मार्क्स आहेत, स्वतः अभ्यास केलेली, स्वतः मिळवलेली मार्क्स आहेत त्यांनी। मला वाटतं आज तिसरा कॅन्डिडेट आपल्याला सांगतोय की एनसीईआरटी आणि तुमच्या टीचर्सच्या नोट सोडून तुम्हाला इतर कुठलंही वाचायची काही गरज नाही। सो पब्लिकेशन असतं, नंबर ऑफ क्वेश्चन बंच असतो, एकत्र मिळतं, त्या गोष्टी ठीक आहेत, पण ते उत्तर जे आहे ना, तुमची कन्सेप्ट क्लिअर होते ना, ते एनसीईआरटी लाईन बाय लाईन वाचल्यानंतरच। हे माझं दरवेळी सांगणं आहे, परत एकदा आज या मुलाखतीतून सांगतोय की एनसीईआरटीलाच तुम्ही किंग माना, एनसीईआरटी आहे तर सर्व आहे, ठीक आहे। यानंतर मला तुला एक असा कॅज्युअल क्वेश्चन विचारायचा आहे तुला, हे मी प्रत्येकाला विचारतोय हा, की टाइम ट्रॅव्हल करून पाठीमागं जायचा जर चान्स मिळाला तुला, तर मागं जाऊन तुझी अशी कोणती 10वीतली चूक आहे तू ती करेक्ट करशील की नाही, हे मी करेक्ट करून परत एकदा मी प्रिपरेशन करेल? चूक म्हटलं तर माझी एकच आहे की जे लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये आता आम्हाला 2 लँग्वेज होत्या, मराठी आणि इंग्लिश। तर मराठी म्हणजे आपली मातृभाषाच आहे त्यामुळे त्याचं जास्त काय नाही, पण इंग्लिशचं जे आहे त्याच्यावर मी थोडं म्हणजे ते कॅज्युअली घेतलं, तर ते घ्यायला नको पाहिजे होतं। तसे इंग्लिशमध्ये पण स्कोअर केला, परंतु त्याचं जे ग्रामर आहे त्यामध्ये थोडा कमी पडलो। त्याचं आधीपासूनच म्हणजे 10वीचं वर्ष चालू झालं तेव्हापासूनच ग्रामरचा अभ्यास करायला पाहिजे होता। परत ना लास्टला केला, पण जे आधी कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे होते ते तेवढ्या लास्टच्या वेळेमध्ये झाले नाही, तर ती एक चूक मी सुधारीन जर मला टाइम ट्रॅव्हल करायला संधी भेटली तर। ओके, आणि मी सुद्धा या मुलाखतीतून एक सांगतोय सर्व विद्यार्थ्यांना
की मी सुद्धा यावेळेचा इंग्लिशचा पेपर बघितला. त्या पेपरची जी क्वालिटी होती ना, जी प्रोफिशियन्सी होती ती हायर लेवल होती. म्हणजे इंग्लिशचा पेपर आहे ना, त्याची डिफिकल्टी लेवल वाढत चालली. या सगळ्या प्रसंगाचा विचार करून आम्ही सुद्धा आता या वर्षीपासून उत्कर्ष इंग्लिश सब्जेक्ट सुद्धा घ्यायला चालू केलेला आहे. त्यासाठी वेगळे टीचर्स आपण नेमलेले आहेत आणि इंग्लिश सब्जेक्टची सुद्धा आता अकॅडमीमध्ये तयारी करून घेतली जाते. त्या पद्धतीनंच ते वेळोवेळी जेव्हा जेव्हा सीबीएसई मध्ये काय चेंजेस होतील त्यानुसार आपल्या अकॅडमीत सुद्धा आपण बदल घडवून आणत असतो. त्याबद्दल काही दुमत नाहीये. तरी सुद्धा इंग्लिशमध्ये तुझा एवढा वाईट स्कोर नाही, तरी सुद्धा तुला असं वाटतं की कॅज्युअल घ्या. म्हणजे कॅज्युअली तू घेतलंस म्हणून ते कमी जरा झालं. तिकडे सुद्धा तू अजून जरा चान्स, जसे मॅथ सायन्स मध्ये इफर्ट दिलेस तसे इंग्लिशमध्ये सुद्धा द्यायला पाहिजे असं तुला वाटतंय. हा, म्हणजे कोणता सब्जेक्ट असा कमी नाही, सगळे सब्जेक्ट एकाच लेवलचे आहेत. म्हणजे जरी आपण म्हणत असलो तरी पण एक्झाम मध्ये ते त्याच मार्कासाठी येतात, तर त्यांचा तेवढाच इम्पॉर्टन्स. मग एनसीआरटी फक्त इनफ आहे का? म्हणजे फक्त एनसीआरटी म्हणजे तुझं फायनल स्टेटमेंट सांग की बाबा एनसीआरटी करून आपण इझिली चेस करू शकतो. हो, एनसीआरटी इनफ आहे. म्हणजे एनसीआरटी जर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित एक कॉन्सेप्ट समजून केलं, लाईन टू लाईन वाचून केलं तर एनसीआरटी इनफ आहे. एनसीआरटी इनफ आहे. खूप छान. थँक्यू सो मच बाळा, तुला खूप चांगले मार्क्स मिळाले. तुझ्याबद्दल बोलूनही छान वाटलं. चांगल्या पद्धतीनं गायडन्स केलंस. तरी सुद्धा एक जाता जाता एक छोटासा संदेश आमच्या विद्यार्थ्यांना दे की बाबा या पद्धतीनं जा. तुझी लहान भावंडच आहेत ते आता तुझ्यासोबतच, आता तू 10वी पास झाला असते, 10वी पास झाली, आता पुढे 10वीत गेले, आता ते 9th पास होऊन, तर त्यांना थोडासा एक छोटासा संदेश द्या असं म्हणतो. तर संदेश माझा हाच असेल की सुरुवातीपासूनच जेव्हा तुम्हाला जे रोज काही शिकवलं जाते ते रोजच्या रोज कव्हर करण्याचा प्रयत्न करा. लास्टला असं काही ठेवू नका किंवा पेंडिंग असं काही ठेवू नका. आणि फ्रँकलीच बोलतो जरा की हे जे वय असते आपलं, तर ह्या वयामध्ये डिस्ट्रॅक्शन ही एक फार मोठी गोष्ट असते. मग ते मोबाईलचा असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा असो, पण त्यापासून आपलं पण म्हणजे वाचलं पाहिजे. असं कुणी आपल्याला सांगायला लागलं पाहिजे, आपण माइंडला सांगितलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे. कारण बरेच हुशार मुलं असतात पण ह्या गोष्टींमुळे त्यांचा अभ्यासाकडून दुर्लक्ष होतं, तर ते नाही झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅथ्स सारख्या सब्जेक्टला जास्तीत जास्त जितकी प्रॅक्टिस करता येते तितकी सुरुवातीपासूनच ठेवली पाहिजे. म्हणजे म्हणायचं काय आहे, तर सुरुवातीपासूनच जर कन्सिस्टन्स अभ्यास केला लास्टपर्यंत तर त्याचं फळ, रिझल्ट नक्कीच चांगला. खूप छान, खूप छान. त्याचा संदेश सगळ्यांनी मनात ठेवायचा आहे. हा इंटरव्ह्यू करण्यामागचं एकच कारण आहे की याचं गायडन्स जे आहे ते तुम्हाला मिळावं. एक 95% पडलेला एक्झाम्पल आपल्या समोर असेल आणि त्यानं जर त्याची स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आपल्याला सांगितलं असेल तर आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही. ऑब्व्हियसली प्रत्येक विद्यार्थी युनिक असतो, पण तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की या दादाने कशा पद्धतीने मार्क्स मिळवले, कशा पद्धतीने त्याचे इफर्ट्स घेतले. तुम्हीही त्या पद्धतीने तुमचे इफर्ट्स घ्या. खूप खूप धन्यवाद तुझे बाळा, खूप चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू दिलास. आता यानंतर मी आपल्याकडे ज्या आलेल्या आहेत घोरपडे मॅडम, उत्कर्षच्या आईच आहेत, त्या सुद्धा एक पेशानं टीचर आहेत आणि त्यांना मी थोडंसं प्रश्न विचारणार आहे. आता मॅडम प्लीज मला सांगा की कसं वाटतंय तुम्हाला, आता तुमच्या विद्यार्थ्यानं 95% मार्क्स मिळवलेले आहेत, कशा पद्धतीचा तुमचा अनुभव आहे? खरं तर त्याने माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मार्क्स मिळवलेत. त्यामुळे खूप समाधान वाटते, आनंद वाटतोय. आनंद वाटतंय. ठीक आहे. आता तरी सुद्धा मला एक विचारायचं आहे की तुम्ही स्वतः टीचर आहात, तुमचाही सब्जेक्ट कोणता तरी असणार आहे ना, तुम्ही त्याच्याकडे किती लक्ष दिले की बाबा ह्या पद्धतीने अभ्यास कर वगैरे, तसं म्हणलंय का तुम्ही, कशा पद्धतीनं काय? हा, तो होता चंद्रपूर सैनिक स्कूलला. अच्छा. त्यामुळं तो सुट्टीत आमच्याकडे आला की तेवढंच त्याला गायडन्स करायला आम्हाला मिळायचं. इतर वेळी त्यानं ते स्वतःच केला सगळा अभ्यास. आणि फारसं काही त्याला अभ्यास कर असं मला काही सांगावं लागत नव्हतं. लहानपणापासूनच तो स्वतःहून अभ्यास करतोय. खूप छान, खूप छान. आता तुम्ही टीचर आहात. टीचर म्हणलं की टीचरांना खूप चांगल्या पद्धतीचं नॉलेज असतं की आपली मुलं कुठे शिकली पाहिजेत, आपल्या मुलांना कोणत्या पद्धतीने आपण वे केला पाहिजे. तर आता जे सध्या जी परिस्थिती चालू आहे, सध्या जे कॉम्पिटिशन चालू आहे, 10वी नंतर 11-12ला नीट, JEE, CET यासारख्या टफ एक्झाम आहेत. ह्या एक्झाम अगोदरच्या काळामध्ये जसं की 2005च्या दरम्यान, 2005-06च्या दरम्यान प्रत्येक घरामध्ये ही माहिती नव्हती नीट, JEEची. पण आता बघितलं तर प्रत्येक घरातल्या मुलाला त्याच्याबद्दल काही ना काही माहिती असते. भलेही तो आर्ट कॉमर्स करणार आहे तरी सुद्धा त्याला CET, नीट, JEEची थोडीफार माहिती असते. मग त्या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये मुलांना CBSEला असू देत किंवा स्टेट बोर्डला असू देत, फाउंडेशनची गरज असते का? फाउंडेशनचं त्यांचं झालं पाहिजे का? कितपत गरज आहे त्यांना? अगदी बरोबर, फाउंडेशन तर त्यांचं झालंच पाहिजे. कारण त्यांचा बेस पक्का असेल तरच ते पुढे त्यांना जे पाहिजे ते अचीव्ह करू शकतील.
म्हणजे थोडक्यात मॅथ्स आणि सायन्स हे सब्जेक्ट जर सुरुवातीला फाउंडेशन मध्ये जर प्रॉपर झाले तर मुलाला पुढचा प्रवास सोपा जातो. अगदी बरोबर. चालेल. आता एक पालक म्हणून तुम्ही इतर पालकांना काय गाईड कराल की कशा पद्धतीनं त्यांनी 10वीला विद्यार्थी गेल्यावरती राहावं, कशा पद्धतीनं मुलांवरती लक्ष ठेवावं? पालकांनी मुलांना अभ्यास करा असं जास्त मागं न लागता त्यांना त्यांच्या पद्धतीने टाइम टेबल बनवून द्यावं. म्हणजे त्यांच्याशी जुळवून घेतलं पाहिजे. मुलांनी टाइम टेबल बनवले त्याच्यात पालकांनी लक्ष घालावं आणि त्यांचं त्याप्रमाणे होते का याच्यावर लक्ष द्यावं. येस येस. म्हणजे तुम्ही ऍटलीस्ट पालकांनी मुलाला एक फ्री हँड द्या की मेक युअर टाइम टेबल युअर सेल्फ ओनली. तू स्वतःचं टाइम टेबल आणि त्यातून पण त्यांच्या कला वगैरे आहेत, आवड आहे, छंद आहे, त्याला थोडाफार तरी वेळ द्यावा. कारण फक्त अभ्यास करून मग मुलं डिप्रेशन मध्ये पण जाऊ शकतात. नाही, आजकाल बघतोय आपण डिप्रेशन हा वर्ड एक नवीनच आपल्या समाजामध्ये म्हणजे भरकटायला लागलाय असं भटकायला लागलाय असं आपण समजूया. की डिप्रेशन म्हणजे काय आहे तर त्या मुलाला त्याच्या पद्धतीनं न जाऊन देता त्याला जर सर्वांनीच शिक्षकांनी, पालकांनी, सगळ्यांनी जर का कंट्रोल करून घेतलं तर मात्र कुठेतरी त्याच्या मनावरती दडपण येते आणि त्याला एन्झायटी, डिप्रेशन यासारख्या आजारांना बळी पडावं लागतंय. तर त्यासाठी पालकांनी, आता मॅडमनी जसं सांगितलं ते एवढंच केलं पाहिजे की मुलांना फ्री टाइम द्या, फ्री हँड द्या, त्यांना टाइम टेबल बनवू द्या. तुम्ही फक्त राखण ठेवा की बाबा करतोय की नाही, कशा पद्धतीने करतोय, है ना, तुम्ही ते केलं पाहिजे. खूप छान वाटलं मॅडम तुमच्याशी बोलून. अकॅडमीला आमच्या प्रवेश घेताना तुम्हाला ज्या अपेक्षा होत्या, स्वराज अकॅडमीला तुम्ही जेव्हा जॉईन झाला, विद्यार्थ्यांना तुमच्या जॉईन केलं तेव्हा तुमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण अपेक्षा झालेल्या आहेत का तुम्हाला? पूर्णपणे सगळं क्लिअर झालेलं आहे. कारण माझ्या मुलाचा प्रॉब्लेम काय होता, त्याला मॅथ्स मध्ये थोडा त्याचं वीक राहिलं होतं, थोडस काही कन्सेप्ट क्लिअर नव्हते. मग इथं आल्यापासून त्या अगदी कॉन्स्टंटली त्यानं ते सगळं क्लिअर करून घेतलं आणि मग मॅथ्सला त्याचा चांगला रिझल्ट आला. सायन्सला पण खूप चांगला रिझल्ट आला. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात. खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून. यानंतर मी परत एकदा तुम्हाला प्रॉमिस करतो, आता तुमचा मुलगा 11th-ला 12th-ला JEE साठी ॲस्पिरंट आहे, JEE करणार आहे. आपण 2 वर्षानंतर पुन्हा एकदा याच ठिकाणी भेटायचं आहे, याच ठिकाणी आपण थांबायचं, याच ठिकाणी भेटायचं आणि JEEचा आपण निकाल काढून दाखवायचा. आणि JEEचा निकाल आल्यावरती परत एकदा मला वाटतंय ओमकारचे पालक, तुम्ही, वैभवीचे पालक, आपण सगळ्यांनी ह्या सगळं वैभवीच म्हणत आहे, माझ्याकडे शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं JEEला, नीटला, CETला किंवा त्याच्या आयुष्यात त्याचं जे टार्गेट आहे ते पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि परत एकदा आपण असाच इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. परत 2 वर्षांनी आपण परत एकदा इंटरव्ह्यू घेऊ, असंच भेटू, है ना. असे पेढे खाऊन डायबेटीस झाला तरी चालतंय पण खावेत, काय हरकत नाही. ठीक आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं.